तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज 18 तारीख आहे आणि आजपासून आपण ऍक्च्युली आधी 20 पासून म्हटलं होतं, पण भाग 4 पण करणं गरजेचं आहे. मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन. तर उद्यापासून तो गायडन्स खाली सुरू होणार आहे, भाग 4. तर आता इथे काय काय लोकांनी भाग 3ला साईन केलेले, पण मला काही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड नाही आहेत ते. तर वेबसाईट वरून परचेस करा, पण मला पाठवा स्क्रीनशॉट, म्हणजे मला तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेता येईल आणि ग्रुपमध्ये काय चाललंय त्याचा फायदा तुम्हाला करून घेता येईल. तर आपली ही वेबसाईट दिसतीये सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईजची. काही नाही, इथे तुम्ही गुगलला जायचं. गुगलला गेल्यावर sudarshanpyramid.com म्हणायचं आणि वेबसाईटवर जायचं. आता हे माझे सगळे आडवे ऑप्शन्स दिसत आहेत. काही नवीन लोकांना करायचंय भाग 4, त्यांच्यासाठी पण सांगतेय मी आता, कारण उद्यापासून आपल्याला भाग 4 सुरू करायचंय. काहींनी डायरेक्ट तो केलाय, एक दोन जणांनी मेंबरशिप आत्ताशी घेतली, मग त्यांच्यासाठी सांगतेय मी की हे पहिल्यांदा आपण वेबसाईटवर गेलो sudarshanpyramid.com वर, की हे जे आडवे दिसत आहेत त्याला सगळे ऑप्शन्स म्हणतो आपण. ते तुम्हाला एका खाली 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 असे दिसतात. तर आता इथे डॅशबोर्डला जायचं. डॅशबोर्ड म्हणजे काय असतं, तुम्ही खरेदी केल्यानंतरचं कपाट. आपण जसं साडे ड्रेस घेतो, कपाट उघडतो घालायचं असेल तर, तर तसं इथे तुमचं कपाट तयार होतं. आणि तुम्ही जे काय कोर्सेस घेतले ते येऊन पडतात. ज्यांना मेंबरशिप घ्यायची आहे त्यांनी मेंबरशिपला क्लिक करायचं. आणि मेंबरशिप तुम्हाला केव्हा घ्यायची आहे मला विचारा म्हणते मी, कारण मग वेळ नसेल, नोकरी करणार असाल तर मेंबरशिप घेऊ नका म्हणते मी. एखादा कोर्स करून बघा, आवडलं तर बघा. मेंबरशिप क्लिक केल्यावर फायदे वाचा आणि बाय इयरली प्लॅन फॉर मेंबरशिप म्हणतो आपण. तर इथे प्रश्न येतो की माझ्याकडं हे नाहीये पैसे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं काही नाहीये. तुम्ही कोणाचेही ट्रान्झॅक्शन्स वापरू शकता, दुनियाभरातले कोणाचेही. तो काही भाग नाहीये इथे. महत्वाचा भाग माझं लॉग इन पाहिजे इथे. म्हणजे कधीही कोर्स घेताना किंवा तुमचा चालत नाही, करताना सुद्धा तुमचा कोर्स चालत नाही, काहीतरी प्रॉब्लेम येतो, मग तुम्ही म्हणता व्हिडिओ ओपन होत नाही, त्यावेळेला पहिल्या गोष्टी करायच्या लॉग इन. पैसे भरताना लॉग इन चेक करायचं, आपलं लॉग इन आहे का. ईमेल आयडी पासवर्ड लिहून ठेवा, कुठेतरी विसरून जातो. एक दोन लोकांचं असं झालं, परत तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करा, पण मग त्याला मला इन्व्हॉल्व नका करू. नाही तर बेस वे लिहून ठेवा. कारण परवा मी सांगितलं, एका मॅडमचा लगेच मेसेज आला, तुम्ही असं का म्हणता, पासवर्ड विसरला तर परत मिळणार नाही. आहे की म्हणे फॉरगॉट ऑप्शन तिथे आहे, आधी नव्हता, आधी प्रॉब्लेम आले लोकांना. तर ठीक आहे, म्हणून आपण नेहमी लिहून ठेवलेलं बरं पासवर्ड. तर इथे डॅशबोर्ड मध्ये जाऊन तुमचे जे काही कोर्स खुले होतात तिथून तुम्ही करू शकता. मेंबरशिप आहे, कोर्सेसला जाऊ शकता, कोर्सेस मधनं खरेदी करू शकता. तर आता बघा, मला मला डॅशबोर्ड मधनच जावं लागतं, कारण मी ऍडमिन कंट्रोल वापरते आणि मग माझ्या डॅशबोर्डला सगळे कोर्स आहेत. तर आणि इथे रिव्ह्यू द्या, हे सगळं वापरा. क्वेश्चन्स आहे, क्वेश्चन्स पाठवू शकता, डिस्कशन्स करू शकता. रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज नक्की द्या कोर्स संपल्यावर, फार थोडे जण देतात. तर ते ग्रॅटिट्यूडचं महत्व आपण बघितलंय. फार मला 4-5च लोक सतत चालू असतं त्याचे, व्हिडिओ बघितला की काय म्हणायचे ते करतात. तुम्ही सगळ्यांनी करा हे. तर इथे हे आपण नेचरमध्ये सोडतो. तर आपण आता भाग 3 करतोय आणि हा आता आपल्याला उद्यापासून करायचं. त्याला 51 ऑलरेडी एनरोल्ड आहेत, पण माझ्या लिस्टला 30च आहेत. व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही ऍड आहात का नाही बघून घ्या उरलेल्या लोकांनी. तर आता आपण हा करतोय भाग 3. 68 जण एनरोल आहेत. आणि ग्रुपला किती आहेत बघा हो अर्चना मॅडम, ग्रुपला किती आहेत बघा. तर आता आपल्याला रेझिंग कॉन्शियसनेस हे आपण काल बघितलं. ग्रुपमध्ये 24च जण आहेत मॅडम. मग बघा बरं, काढून टाकले मी काहींना.
जे ऍक्टिव्ह लोक नाहीत त्यांना काढून टाकले, पण तरी पण सगळे नाही आहेत. तर आज काय बघायचं, अर्चना मॅडम कुठला बघायचं राहिला तुमचा? रेझिंग कॉन्शियसनेस तर कालच घेतला ना मी, परवा. थोडा फरक नाही घेतला. कॉन्शियसनेस बेसिक टाइप्स बघूयात, कारण हे फार महत्वाचं आहे. हे जे कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस आहे ना, ते फार महत्वाचं आहे. तर आता बघा, आपण बेसिक टाइप्स घेऊयात. ह्याच्यात काय म्हंटले बघू. संवाद. आता सगळ्यात आधी मी, काय झालं, सुरू आहे ना. आज आपला दिवस 6वा आहे आणि आज आपल्याला मानवी चेतनेचे आयाम बघायचे. हे जे काही असेन्शन सुरू आहे, जे काही नवयुग परिवर्तन, आता हे डायमेन्शन शिफ्टिंग, धरतीचं असेन्शन चालू आहे. मला अर्चना मॅडम परवा म्हटल्या, एक त्यांचे रिलेटिव्ह अर्चना मॅडमचे अमेरिकेचे आहेत, ते जॉईन परत व्हायचं म्हटले. मध्ये होत होते पण आता मध्ये बराच ब्रेक पडला. तर त्यांच्याकडनं एक सहज वाक्य आलं की परत त्यांना जोडायचे आणि तुम्ही ग्रुपला जॉईन करून घ्या, वेबसाईटचे कोर्स करायचे, तर मेंबरशिप घ्यायची. घेतली का मॅडम त्यांनी? मेंबरशिप माहिती नाही, पण मुलीत दिले नाव जॉईनिंगसाठी आणि आपलं चक्र ध्यान केलं सुरू त्यांनी आपल्या सोबत. तर त्याच्यामध्ये मी म्हटलं, म्हणजे थोडस मॅडम म्हटल्या की ते USA ला आहेत आणि त्यांना आता सामूहिक चेतनेचं महत्व ऐकायला यायला लागलंय, की सामूहिक चेतना किती, माझं काही बोलणं नाही झालेलं, सामूहिक चेतना किती महत्वाची आहे त्यांना कळलं. मॅडम काही बोलले असतील आमच्याकडं असं तसं. मग त्यांना कळलं आपण सामूहिक चेतनेबद्दल काही पेरतोय करतोय. तर लगेच त्यांना असं वाटलं आपल्याला आता हे जाणून घेतलं पाहिजे ना, आपण केलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून चेतना आपण अभ्यास करतोय. आणि चला, मानवी चेतनेच्या पलीकडेच बघतोय आपण. हा कोर्स जो आहे तो मानवी चेतनेच्या पलीकडे असाच आहे. म्हणजे आता आपल्याला मानवाचा महामानव बनायचं आहे. म्हणजे काय होणार आहे आपलं? तर आपली चेतना जेवढी आतापर्यंत नव्हती त्याच्याही उच्च चेतना होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? तर आपली आकलन शक्ती, जाणीव शक्ती वाढणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय, समजा जर आता भूकंप व्हायला लागला, तर कुत्रे भुंकायला लागतात. त्यांना आधी 1-1.5 तास किती वेळ आधीच कळतं ना, आधीच भुंकायला लागतात ते. मग त्यांची जाणीव आपल्यापेक्षा हायर आहे. तर आपली जाणीव आता वाढणार आहे. म्हणजे आपल्याला या ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्या समजू लागणार आहेत. मग काय काय आपल्याला आता समजलं, म्हणजे आपल्याला तरी, पूर्वीच्या आपल्या लोकांना माहिती असेल, माहिती नाही, किंवा जाणकार जाणू असतील, जे साधना ध्यानधारणा करत होते त्यांना ते समजत सुद्धा होतं. तर आता आपल्याला कळलं की झाडांमध्ये आत्मे आहेत. आता हे जे धरतीचं काही चालू आहे परिवर्तन, त्यासाठी वेगळे वेगळे श्रेष्ठ दर्जाचे आत्मे धरतीवर आले आहेत. आपण पण आहोत त्यात. आपणही श्रेष्ठ दर्जाचाच आत्मा आहोत, म्हणून तर आपण आता आहोत ना धरतीवर. आणि आपण नुसते आहोत नाही, तर आपण लीडिंग टीम मध्ये आहोत, आपण पुढच्या टीम मध्ये आहोत. आपण ध्यान करतोय, स्वतःसाठी करतोय, पृथ्वीसाठी करतोय, प्लॅनेटसाठी करतोय. म्हणजे आपण तर आघाडीमध्ये आहोत. मग आपला आत्मा श्रेष्ठच आहे. पण हा आपण समजून घेत नाहीये ना. मध्ये सगळे जे पडदे आहेत, ते पडदे तर फाटत 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 आता ही चेतना निघणार आहे, ऊर्जा नेणार आहे. मग आपण हे समजून घेतोय, जास्तीत जास्त समजून घेतोय. समजून घेतलं की लवकर लवकर आपण त्या लेवलला जाणार आहोत. म्हणून तर आपण लिडिंग टीम मध्ये आहोत. तर ह्या चेतनेच्या प्रवासामध्ये आपली चेतना जागृत ठेवली पाहिजे नेहमीच. तरच आपण हायर आणि हायर फ्रिक्वेन्सी जशी आजूबाजूची वाढतीये तशा तशा कॅच करणार आहोत आपण. नाही तर आपल्याला या येणाऱ्या ऊर्जेमुळे आणि आपली जी ऊर्जा असेल यात जर खूप गॅप पडला तर आपल्याला बऱ्याच यातना होणार आहेत. सायकोलॉजिकल, मानसिक, शारीरिक, या तर पहिल्या यातना होणार आहेत, होत आहेत इतरांना. मग ह्या जर यातना आपल्याला नको असतील तर आपली ऊर्जा जास्त ठेवायची, आपली चेतना जास्त ठेवायची, अवेअरनेस जास्त ठेवायचा, ही आपली धडपड चालू आहे. मग या धडपडीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलो, की जसं माझा एक विचार आहे तोच रियालिटी क्रिएट करतो, तसंच माझा जो एक विचार आहे तोच माझी चेतना तयार करतो.
म्हणजे आपले हे जे लेयर आहेत, मानसिक लेयर, इमोशनल लेयर, बौद्धिक लेयर, इथे काय काय खळबळी चालल्यात, आपण काय काय रोज करतो, त्यावर तर ते लेयरची परिस्थिती ऑराचा लेयर बनणार आहे. मग चेतना सुद्धा त्याच्या म्हणजे एक इंडिपेंडंट आहे, तू माझ्यावर आणि तो माझ्यावर, रिव्हर्स आहे म्हणजे एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि इथे सामूहिक चेतना म्हणजे काय, तर तुम्ही आम्ही आपण सगळे आता किती जण आहे, 13 जण आपण कनेक्टेड आहोत आत्ता मीटिंग मध्ये. तर या वेळेला काय होतं, जेव्हा मीटिंग मध्ये आपण येतो ना, त्यावेळेला 13 जणांमध्ये काय घडतं की जवळ आल्यासारखं, ऍक्च्युली आपण जवळच येत आहोतच, आपण जवळच आहोतच. म्हणजे उदाहरणार्थ एक तलाव घ्या, समुद्र घ्या, समुद्रातले प्रत्येक पाण्याचे थेंब जर बघितले, लहरी बघितल्या, एकच आहेत त्या, कारण एकाच सोर्सला कनेक्टेड आहेत. म्हणजे एक जर काही पाण्यात झालं तर ते सगळं मिक्स होणार आहे की नाही सगळीकडे. तसंच आपण असतो, पण आपल्याला दिसत नाही. आता अर्चना मॅडम कुठे धाराशिवला बसल्यात, कोण कुठं बसले असं आपल्याला वाटतं, तसं काही नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, आपण एकत्रच आहोत, आपण एकच आहोत त्या तलावात, त्या समुद्रात. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही आता येणार आहे ते माझ्या मनात उमटणार आहेत, त्याचे सिमटम्स 13 जणांच्या. माझ्या मनात जे काही चाललंय ते तुमच्या मनात उमटणार आहे. माझी ऊर्जा तुम्ही खेचणार आहात, तुमची मी खेचणार आहे. म्हणजे अजून आपलं एकत्रीकरण अगदी जवळ येतं ऑनलाईन मध्ये सुद्धा. मग ही जी एकमेकांची ट्रान्सफर अजून फास्ट व्हायला लागते, त्याला सामूहिक चेतना पेरली जाते. मग आपण आता 13 जण जो काही विचार करू, तो आपण आजूबाजूला स्प्रेड करणार आहे. मग ग्रुपमध्ये चर्चा करू, ग्रुपमध्ये काही म्हणू, आजचं काय सारांश आहे हे म्हटलं की ग्रुपमध्ये जे आज अब्सेंट आहेत त्यांना पण ते जातं, धडधड धडधड वेव जाते. कारण एक विचार हा सगळीकडे तरंग उमटवतो आणि मग आपल्याला हवे ते रिझल्ट आपण तयार करू शकतो. मग आता जर आपण म्हटलं ना डायबेटीस वगैरे काही नसतं तसलं, गेलं आता ते, तर खरंच जाणार आहे. निदान आपल्या 13 जणांपर्यंत तरी जाणार आहे. मग माझी चेतना कुठे आहे आता, आत्ता माझी चेतना, आत्ताच माझा 12 अक्षरचा क्लास झाला, 12 टिश्यूज म्हणतो आम्ही त्याला, 12 टिश्यूज किंवा 12 अक्षर मराठीत आपण म्हणतो. त्याच्यामध्ये एकच मॅडमचं वाक्य होतं आज सुद्धा शिकवताना. त्या म्हटले सगळे विचाराचेच आहेत ना, औषधं काय तुम्हाला, तुम्ही रोगांवर देतच नाही औषधं, तुम्ही विचारांवरच देता. त्यामुळे रोगाला ट्रीट करत नाही तर विचाराला ट्रीट करता तुम्ही. त्यामुळे कोणाचा विचार कसा आहे हेच बघायचंय. विचारानेच तो रोग येतो आणि विचारानेच तो रोग जातो. त्यामुळं आजचंही हीच वाक्य होती. मग एवढा विचार आपल्याला हे करतो. तर आता समजा आपण 13 जण आहेत, आपण पुष्कळ कोर्स करतोय, चेतना चेतना, आपण सगळं ज्ञान घेतोय. पण आता मी जर तुम्हाला, आज डायबिटीसवरच चर्चा झाली, डायबिटीसचे जे काही सिमटम्स आहेत, ज्या गोळ्या घेतो त्यांनी कसे अवयवांवर काय काय परिणाम होतात, कसे कसे अवयवांमध्ये ह्या होतात, डिफॉर्मेशन्स तयार होतात, मग त्याच्यावर कुठली औषधं दिली पाहिजेत, काय दिली पाहिजे, ह्या चर्चा होत्या. पण त्याच्यात मॅडम सतत सांगत होत्या डायबिटीस म्हणूच नका त्याला तुम्ही, अजिबात डायबिटीसचे हे अवयव, डायबिटीसची ही लक्षणं हे म्हणूच नका, तुम्ही विचारच म्हणा. त्याला डायबिटीस विचारानेच झालाय, त्याला थायरॉइड विचारानेच झालाय, थायरॉइडची चर्चा झाली. मग हे विचार कुठून कुठून आलेत, आई वडिलांकडून आले. आपण म्हणतो हिरिडेटरी, आपल्या डोक्यात तेच बसतं, हिरिडेटरी हिरिडेटरी हिरिडेटरी. आणि आपण त्या बिलीफ थेरपीमध्ये बघितली, हिरिडेटरी काढून टाका, काही नाही. हिरिडेटरी पेक्षा आपण ज्या पद्धतीने विचार करतो, आपलं जे विचार करण्याची पद्धती आहे, त्याच विचार पद्धतीने सेल सुद्धा आपले विचार करतात. मग मला काय म्हणायचं, हे सगळं आपण घेतलं, बिलीफ थेरपी झाली, त्या डॉक्टरचं ऐकून झालं, आता बाराक्षरचंही मी ऐकतेय, आणि आपण सामूहिक चेतन आहे, चेतनेचं हायर हायर कोर्स करतोय. आता समजा मी एक तुम्हाला विचार दिला की डायबिटीस नाहीयेच हे, असं म्हणून टाकू, गेला गेला, ऊर्जेने किल केला, अशी काही चीज नाही, तर किती किती लोक तुम्ही ऍक्सेप्ट करणार आहात? एकीची धारणाच होणार नाही, छे असं कसं होतं, असं कसं आहे. मग डायबिटीसने शुगर वाढले की हे होतं, ते होतं, ते होतं, बघतोय आपण आजूबाजूला काय होतं. मग तिची जर धारणा नाही झाली ना, तर या 13 जणांमध्ये तिचे खूप वाईट म्हणजे वाईट इफेक्ट होतात आपल्या 12 जणांना, लक्षात घ्या. हे आपण शिकलं पाहिजे. मग आपण घरात काय करतोय, मग आपण घरात कुठले विचार पेरतोय, ते घरात साठवून राहणार आहेत ना,
भले घरातली मी झाले, माझा नवरा झाला, माझी मुलं झाली, येणारे जाणारे झाले, कुठले विचार आपण घरात साठवले, मग आपण दुसऱ्यांना नावं ठेवायची का? हा तसंच आहे, तो ऍक्सेप्टच करत नाही. मी त्याला एवढं सांगते, काही सांगायची गरज नाहीये. मी तुम्हाला शिकवलेलं आहे, दुसऱ्यांना काही सांगायला जायचं नाही. आपल्याला मंगलम स्पेस दिलेली आहे, या मंगलम स्पेस मध्ये बसायचं आहे. आपला प्रोग्राम सकाळचा ध्यानाचा जो आहे त्याची वेळ इतकी सुंदर आहे. पहाटेच्या वेळेला ही सगळी लोक झोपलेली असतात. हे अजून एक आपल्याजवळ पॉवरफुल टूल आहे, लक्षात घ्या. ते झोपलेले तर आपण जिवंत, आपण जागे आहोत. मग आपण काही केलं पाहिजे, ही चेतना कशी पेरली पाहिजे ना आपल्या घरामध्ये? तर बरोबर अशी जी डोकी आहेत ना आपल्या घरात, त्यांना आपले विचार ऐकवायचे. समजा त्यालाच डायबेटीस आहे, लक्षात घ्या. या चेतनेचा उपयोग आता असं करायचंय आपल्याला. आपण लाईट प्रकाश देऊन झाला, आपण चेतना सुद्धा पेरायच्यात आता. मग लाईट प्रकाश देऊन झाला, ठीक आहे, तुम्ही इफेक्ट पण बघितले, आता चेतना पेरायच्या पण. मग आपण काय म्हणायचं, आपल्यात मी चेतना पेरतीये ना, तुम्हाला डायबिटीज विबिटीज काही नाही. उदाहरण देते, काही असो तुमच्या जीवनातल्या संसारातलं. मग काय करायचंय, मग त्याला झोपला येतो ना, सकाळी आपण पहाटे ध्यान केल्यावर आपण बसतो, सामूहिक चेतना पेरतो. मी परत परत आठवण नाही करणार, तुम्ही ते करायच्यात. आणि 29 मार्च पर्यंत तो खूप श्रेष्ठ दानाचा पिरियड आहे, अमूल्य दान. आणि हे ज्ञानदान तर किती श्रेष्ठ असणार आहे. आणि ज्ञानदान म्हणजे काय वन टू वन बोललं पाहिजे असं काही नाहीये. आपण म्हणजे त्यांच्या अननोईंगली आपण पेरू शकतो ज्ञान. मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं, पुस्तक वाचाच लागतं असं काही नाहीये. नुसतं आजूबाजूला ठेवायचं आणि कनेक्ट व्हायचं बास, बरोबर पुस्तकातलं इथे जाणार आहे. जातं ते. खूप अशा ट्रान्सफर सुरू झाल्यात आता जास्तीत जास्त. तुम्ही हृदय टू हृदय कनेक्ट व्हा, हृदय टू हृदय, हृदयाने कनेक्ट व्हायचंय पुस्तकांना. आणि मग बघा कसं बरोबर 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 येतं ते, येतं. मग पुस्तक वाचायला घेतलं की कळेल की मला हे माहितीच आहे सगळं, कुठून आलं काय होईल. तसं त्या लोकांना आता सामूहिक चेतना पेरायच्यात आपण. मग आपण पहाटे तुम्ही बसताय का रोज 5 मिनिटं? मला मी काय आठवण करणार नाही प्रत्येक वेळेला. हे सगळं आपलं ठरलेलं आहे. 5 मिनिटं शेवटी माझ्यासाठी, शेवटी, कारण सबकॉन्शियस मध्ये जातो. 5 मिनिटं शेवटची माझ्यासाठी, त्याच्यानंतरची 5 मिनिटं सगळ्यांसाठी. मग घरापासून आपण करतो, पूर्ण प्लॅनेटसाठी, जमिनीसाठी करतो. त्यावेळेला काही करायचं, आता चेतना पेरणीचं टास्क हातात घ्यायचं. मग असा घरातला आहे. मग आता डायबिटीसचं उदाहरण घेते, कारण आज आमचं बार्क शहराला तेच झालं. मग तो ऍक्सेप्ट करत नाहीये. हे पण चर्चा झाली की पेशंट आहेत ते कुठे ऍक्सेप्ट करतात पेशंटचे विचार. हा, आता या बाराक्षारमध्ये मनावर सुद्धा काम करणारे कॉम्बिनेशन्स आहेत. त्याला होमिओपॅथी पण थोडीशी, फ्लावर रेमेडी सुद्धा मी शिकते. मी आणून ठेवलंय सगळं फ्लावर रेमेडीचं सुद्धा. फ्लावर रेमेडी खूप छान काम करते मनावर. तर हे सगळं मला करायचं, हे कोर्सेस मी घेणार आहे. माझं याच वर्षी टार्गेट आहे हे. पण आता मी जरा डिटेल शिकायला लागली, त्यामुळे बघू, थोडंसं इंट्रोडक्टरी करायला काही हरकत नाहीये. बाराक्षर तर खूप सुंदर आहे, या मनांवर काम करणार आहे. मग आता तो झोपलाय ना, मग त्याला चेतना पेरायची. हॅलो, किती ऊर्जा बदललीये, चेतना बदललीये, जास्त चेतना झालीये. तुला काय झालंय ते काही नाही, तसं काही नाहीये. तू मनातून काढून टाक, डोक्यातनं काढून टाक, असं या चेतना पेरायच्या. आता काय होणार आहे, तुम्ही योग्य वेळ घेताय सकाळची, कारण सकाळी ऑक्सिजन O3 खूप आहे. ऑक्सिजनचं महत्व आपण बघितलं, तो सबकॉन्शियस मध्ये आहे. असू शकतो तो झोपेत आहे सबकॉन्शियस मध्ये, सकाळी उठण्याच्या वेळेला असू शकतो, झोपेतच तसं नाही, पण जरा उठण्याच्या वेळेला आणि रात्री अगदी शेवटच्या झोपायच्या वेळेला. मग या चेतना पेरायच्या. असं जर घरात काम सुरू केलं तर तुमची चेतना अजून वाढणार आहे, कारण तुम्ही चेतना पेरणीचं तर काम करताय घरातल्यासाठी. तेच तर बाहेरच्यासाठी करतोय. आता असं चेतनाच सुरू करायचं आपण, नुसता विचार नाही, आता चेतनाच सगळ्या जाणीवा आपल्या आजूबाजूच्या वाढल्यात. मग हे काम सुरू करायचं. मग आता 15 जण झालेत. 15 जणांमध्ये एकीने जरी ऍक्सेप्ट केलं नाही, किंवा एक जरी नवीन आली येथे, तिला कुठं मी सगळं सांगत बसू? म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, मी जे हे करते ना, किती महत्वाचं आहे. लोकांना वाटतं काय मी अशी करते, काय वागते, माझं मला माहितीये, मला ते सगळं जाणव होतं. मग अशामध्ये ही एक व्यक्ती अशी नकोय की जिला आपली काहीच फिलॉसॉफी माहिती नाहीये. 15 जण झालेत, 15 जणांमध्ये एकीने जरी ऍक्सेप्ट केलं नाही, किंवा एक जरी नवीन आली येथे, तिला कुठं मी सगळं सांगत बसू? म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, मी जे हे करते ना, किती महत्वाचं आहे. लोकांना वाटतं काय मी अशी करते, काय वागते, माझं मला माहितीये, मला ते सगळं जाणव होतं. मग अशामध्ये ही एक व्यक्ती अशी नकोय की जिला आपली काहीच फिलॉसॉफी माहिती नाहीये.
मग तिला कुठे सगळं सांगत बसू, ती तर माझं काय ऐकते लगेच ऍक्सेप्ट करणार नाहीये. पण तिच्यामुळे आपण सगळे 14 जण खाली येणार आहोत, लक्षात घ्या. म्हणून मग आता ठीक आहे, हे काय ह्या वेबसाईटवरचाच कोर्स आहे ज्याचा तोच करतोय मी, फक्त एक ऍडिशनल काहीतरी व्हिडिओ सुरू करून बोलते, त्यामुळे अजून लोकांना जास्त कळत. तर हे सगळं होतंय. तर आता घरामध्ये सुद्धा चेतनेची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग त्यांना काही सांगत बसायचं नाही, ज्ञान देत बसायचं नाही. एकदा सांगायचं, वाटलं ठीक आहे, नाही तर हे करायचं असं. आपल्याजवळ आहेत सगळे टूल्स. मग आणि विचार आहेच ना, तो बदलला आणि त्याची चेतना बदलली आणि तो मॅजिकली आता खूपच वेगळा वागतोय. हे टूल आहेच आपल्याजवळ. तर या गोष्टींना आपण महत्व देऊया. तर हे सगळं मला सांगायचं होतं. म्हणून आपण आता जे ग्रुप केलेत ना, ध्यानाचा तोच ठेवायचं ठरवलं. बुकचा दुपारचा तोच ठेवायचा, म्हणजे बोधनम युनिटचा आपला दुपारचा राहील, ध्यानम युनिटचा आपला पहिला राहील. हे 2 सेंटर झाले आपले. पहिले ज्ञानम तर शाळा कॉलेज वगैरे आहे, ऑर्गनायझेशन आहे, तिथे काय आपला संबंध येत नाही ग्रुप करण्याचा. जसं जसं आहे लोक करतील तस. चौथा आपला आहे आरोग्यम, आणि तो आरोग्यम ग्रुप आता करायचा आहे. पण सध्या तरी त्या आरोग्यमला मी योग तंत्र शास्त्र ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करणार आहे. कारण योगा योगा म्हणजे शारीरिक ह्याच्यावर काम करतो. सकाळी जो मॅडम योगाचा क्लास घेतो त्याचा मेन उद्देश शारीरिक, म्हणून तो सकाळचा योगा येणार आहे. आणि संध्याकाळचा ओंकार जो आहे तो पण योगाच्याच योग योग रिलेटेड आहे. त्याच्यात आपण हे तंत्र सगळं घेणार आहोत. तर त्यालाच मी आरोग्यविषयक करणार आहे. आणि 4 महिन्याचा जो आपला महिन्याचा प्रोग्राम होणार आहे तो एक वेगळा ग्रुप या सेंटरचा, आरोग्यम सेंटरचा राहील. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला ओंकारचं बद्दल सांगितलं काय काय आपण सगळं घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये सकाळचा पण योग येईल आणि योगाचा सुद्धा सकाळचा बघते मी कोण कोण तयारी 3 महिने 4 महिन्यासाठी करायला. आता सध्या 2-4 लोक आहेत. तर त्याच्यात झालं तर मग प्राणायाम, आणि मॅडमनं म्हटलं जास्त भर द्या आता दीर्घ श्वसन प्राणायाम. कारण जे लोक ध्यान धारणेमध्ये नाही आहेत ना, त्यांना ते प्राणायाम फार गरजेचे, जे आहेत त्यांना पण महत्वाचंच आहे प्राणायाम. कारण प्राणायामाने आपलं ऍक्च्युली या ज्या 3 वाहिन्या आहेत ना, सुषुम्ना आणि इडा आणि पिंगळा, त्या क्लिन्झिंगला सुरुवात होती. त्या जशा मोकळ्या व्हायला सुरुवात होईल तशी ऊर्जा अजून जास्त जास्त वर जाणार आहे. कारण सुषुम्नेतनं ऊर्जा जाणं यासाठी तर आपण हे सगळं करतो. त्या जेवढ्या क्लीन्स होतील तेवढ्या त्या फास्ट 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 ऊर्जा वर येतील, वरून खाली येतील, खालून वर. हे घडणार आहे जर आपण प्राणायामलाही फोकस केलं तर. तर असं एक थोडस कॉम्बिनेशन देणार आहोत. हे ते कारण कशाचं हे सगळं असेन्शन चालू आहे? तर चेतनेचं असेन्शन चालू आहे. चेतना म्हणजे कॉन्शियसनेस, म्हणजे आपली जाणीव. आता आपण काय जाणीव करून घेतो? कुठपर्यंत आवाज जाणून घेतो? कुठपर्यंत बघतो आपण? मागं बघू शकतो का? इकडे जर वळवलं तर कुठवर बघू शकतो? बाउंड्री, घराचं दार बंद आहे, माझ्या हॉलमध्ये बसले मी, बस तेवढंच बघू शकते. त्या दाराच्या पलीकडचं मला दिसत नाही. इकडं मी बघते टेरेस आहे, इकडं बिल्डिंग आहे, बस त्या बिल्डिंगच्या पलीकडे मी बघू शकत नाहीये. पण चेतना वाढवणं म्हणजे आता या दाराच्या पलीकडचं समोरच्या घरातलं सुद्धा मला जाणवतंय काय चाललंय तिथे. तुमचं जाणवतं की नाही काही? मला पटकन तुमच्या मनात विचार आला की मी, माझा फोन येतो की नाही, किंवा तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर मी तुम्हाला करते, किंवा तुम्हाला मनात प्रश्न निर्माण झाला की मी बोलते. म्हणजे ही चेतना वाढलेली आहे. आता इकडे बघते मी, मला बिल्डिंगच्या पलीकडचं पूर्ण कळतंय. 2 किलोमीटर मध्ये कळतंय का? ओके, मला आज 2 किलोमीटर पर्यंत कळतंय. आणि माझी चेतना मी एवढी वाढवत नेलीये की आता मला पूर्ण या डायरेक्शनचं, पश्चिम दिशा आहे ही, पूर्ण पश्चिम दिशेच एनलेस मला सगळं जाणवायला लागले. म्हणजे माझी चेतना वाढत चालली आहे. आणि हे चेतनेचं असेन्शन आहे. म्हणून आता हा आजचा सेशन खरा सेशन. तो अटेंड करताना नोट्स काढायचे आहेत. कारण तुम्ही आता जी उत्तरं दिलीये, माझं फ्री विल मोक्ष, मला 5th डे हे म्हणताय तुम्ही, तर 5th ची चेतना काय आहे बघा. आणि जोपर्यंत 6D च आपली तयारी होत नाही चेतनेची, तवर आपण 5th मध्ये शिफ्ट होणार नाही, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे 6D ची कॅपॅबिलिटी डेव्हलप झाली
तर आपण 5D मध्ये जाणार आहोत, नाही तर नाही. तर हे 5D आज समजवायचंय, बघून घ्यायचंय की चेतना माझी वाढतीये का. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि खरं आज तुम्हाला हे कळणार आहे की काय चाललंय इकडे तिकडे, की जे कोणी बोलतच नाहीये. लक्षात घ्या. तर हे महत्वाचं समजून घेऊयात. चला आता आता अजून एक इथे मला क्लिअर करायचंय. बऱ्याच तुम्ही जर बघितलं तर मिक्सिंग आहे, कन्फ्युजन आहे. डायमेन्शन डी म्हणतात. लक्षात घ्या थोडं थोडं. तर ते नक्की माहिती नाही, पण थोडं सांगते, आपण बघू आता चला डिटेलमध्ये. तर हे मानवी चेतनेचे आयाम आपल्याला बघायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये बघताना थोडं नोट्स काढा, कारण तुम्हाला कुठं जायचे. काल थोडी काही फ्री विल झाली ना, मग ते आज काय असेल आपल्याला 5D म्हणजे आपल्याला काय ॲबिलिटीज आता. जसं मी एकदम सोपं करून सांगितलं, मला दारापलीकडचं दिसतंय, मला या टेरेसच्या बिल्डिंग पलीकडचं दिसतंय. तर हे थोडंसं लिहिल्याशिवाय तुम्हाला. आणि माझी फ्री विल कोणती हे लिहा म्हटलं होतं. त्या दिवशी मी एवढा व्हिडिओ घेतला, परत सगळं डिस्कशन केलं, पण एकानेही उत्तर लिहिलेलं नाहीये. तर हे तुमचं स्वतःबद्दलचे प्रयत्न. एवढं सगळं ऐकता पण त्याला रिस्पॉन्स 0. कळणार नाही किंवा तयारी करता येणार नाही. म्हणून आजचं सेशन नोट्स काढण्याचं सेशन आहे, कारण हेच तर आपल्याला सगळं फोकस करायचंय. तर चला बघूयात काय आहेत आयाम. आधी हे मी तुम्हाला लोक सांगितले, 14 लोक. हळूहळू हळूहळू आपण 7 लेयर बघितले बॉडीचे. परत 7 आपण हे बघितले ऑरा लेयर्स, तर मागच्या भागात झालेत भाग 1. ते करून आपण वेगळ्या प्रमाणे कारण शरीर, महाकरण शरीर, परम शरीर, परम परम शरीर पर्यंत आपण गेलो. नंतर आपण 7 लोक बघितले. तर हे 7 लोक पाताळ म्हणजे खालचे, आणि 7 लोक वरचे, हे 14 लोक आपण बघितले, जे आपल्या ग्रंथात, धार्मिक ग्रंथाप्रमाणे आहे. तर आता एकच सांगते, म्हणजे हे जे काही हे जे आहेत आता तपोलोक, म्हणजे लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस आहेत. याला लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस आहेत बघा. डिव्हाइन लव, डिव्हाइन लाईट आणि इल्युमिनेशन्स. आणि हे जे भूतळ म्हणजे जमिनीच्या खालचे जे लेयर्स आहेत, त्याला पण कॉन्शियसनेसच्या लेयर्स आहेत. म्हणजे हे जे आपण बघितलं बाबा, पाताळा, आताला, काय सुताला, हे काय आहे ऍक्च्युअली. आपण बघतो कुठले बिईंग तिथे एक्झिस्टिंग आहे. अरे पाताळात कोण आहे आपण बघितलं, नागांची दुनिया आहे. कोण कोण आहे खाली, राक्षस आहेत. पण त्यांची कॉन्शियसनेस लेवल बघा. एक्झाम्पल हे फिअर, म्हणजे थोडक्यात आता जर मला कुठली फिअर आहे, आपले ऍक्शनाला बदलतोय ना. आपण जन्मतोय पण आणि मृत्यू पण पावतोय. तशी चेतना पण वेगळी वेगळी असते प्रत्येक क्षणाला. पण मेजॉरिटी सुद्धा आपण बघू शकतो की आपली काय चेतना आहे. तर थोडक्यात बघा, फिअर मध्ये असेल मी, तर खाली गेले ना. म्हणजे मी काल सांगितलं की फिअरची चेतना सगळ्यात लोएस्ट आहे. गिल्ट फिलिंग, म्हणून आपल्याला कुठली फिअर आहे का, आहे की मृत्यूची फिअर. आता जर मी तुम्हाला म्हटलं हे होणार आहे, ते होणार आहे, लगेच आपण म्हणतो मला काही झालं तर. आपण म्हणतो की नाही, मी पण म्हणते, तुम्ही पण म्हणतो. म्हणजे आपण एवढं जरी मृत्यूला तयार झालो, आता मोक्षाची पण इच्छा आहे, पण तरी घाबरणारच आहे ना काहीतरी झालं तर. मग ही भीती सगळी जर काढून टाकली आपण, तरच चेतना आपली तर आता इथे बघितलं, अजून एक रहस्य आलेलं आहे. मी सारखी म्हणते की आयाम असू देत, नाही तर डायमेन्शन्स असू देत, नाही तर ऑराचे लेअर असू देत, नाही तर चेतनेचे लेअर असू देत, नाही तर चेतनेचे प्लॅन असू देत, नाही तर डेन्सिटी असू देत. इथून तिथून सगळं विचारांवरच आहे. चेतना म्हणजे तरी काय, आणि जाणीव म्हणजे तरी काय. बघा, आपण समजा पातालचा अर्थ बघा काय आहे. मर्डर म्हणजे आपण हे खुनी, किंवा आपण जे ब्लॅक अजेंडेत सगळे म्हणतो. आणि आपल्याला पाताला पण पूर्वी सगळं अभ्यास केलेला आहे, लहानपणी गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर बघा बरं काय आहे मग पाताल म्हणजे, कुठल्या कॉन्शियसनेस, कुठले विचार, कुठल्या भावना. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये हे आहेतच ना. हे काय खुन्यांमध्ये म्हणजे काय सतत तो खून करत राहतो आणि सतत काही खुनाचे विचार असतात, तसं काही नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा चांगले विचार येत असतात. फिअर आली आपल्याला, तर कुठल्या ह्याला जातो आपण, आताला जातो. म्हणजे जर आपल्याला सत्य लोकात राहायचंय, हायर ह्याच्यात आयामात. आता लोक म्हणजे काय, शेवटी ते आयामच आहेत की. भूलोक बघा,
वरचे आयाम आणि खालचे आयाम. म्हणजे ही पॉझिटिव्ह एनर्जी, ही निगेटिव्ह एनर्जी. आणि आपण हे सुद्धा बघितलं, जो दुसऱ्यांच्या सेवेचं काम करतो, दुसऱ्यांच्या सेवेचं काम करतो तो पॉझिटिव्ह लेवलमध्ये जाणार. कारण प्रत्येक आयामात शेवटी परत 7 सब लेवल्स आहेत. आणि एखादा पॉझिटिव्ह दुसऱ्यांची सेवा करतोय तो कुठं जाणार आहे? जो स्वतःवर फोकस केलाय तो कुठं जाणार आहे? हे सगळं लॉक 1 मधनं आपण बघितलेलं आहे. तर हे इथे पुन्हा पुन्हा रहस्य म्हणजे काय? शेवटी सगळं आपल्याच हातात आहे. आपले विचार, आपल्या भावना, आपल्या इमोशन्स, हेच हे रहस्य. होणार आहे. म्हणजे वाढणार आहे खऱ्या खऱ्या दृष्टीतनं. आणि मग गिल्टची फिलिंग आहे, माझ्या आयुष्यात मी काही चुका केल्या, मग गिल्ट येतात आपल्याला, क्षणार्धात तो विचार येतोच. आणि मृत्यू क्षणी हे सगळं चित्रपट दाखवलं जाणार आहे आपल्याला. आणि आपण पटकन तिथे जर विचार करायला लागलो की अडकलं तिथे. असं आहे ना ते सगळं. म्हणजे हे सगळं पार केलं पाहिजे ना आपण. आता आपल्या आयुष्यातले गिल्टचे प्रसंग काढले पाहिजेत. आपल्याला कशा कशाची भीती आहे? पाण्याची आहे का, लाईटची आहे का, मरणाची का, ऍक्सिडेंटची, साथीदार जाईल निघून असं आहे का, भविष्यकाळ माझा म्हातारपण कसा जाईल, मी एकटी राहील का, मी सक्षम राहील का, काही काही भीती आहेत. या आपल्या आता काढून टाकण्याची ही ऊर्जा आहे. शुद्धीकरण, सगळं सगळं सगळं. आणि हे जेव्हा आपण शुद्ध करणार आहोत, इतर आतापर्यंत ह्याला जन्मानुजन्म जायचे, मग मुक्ती मिळायची, मग तुम्ही हायर डायमेन्शन मध्ये जाऊ शकत होता. ध्यान करून 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 चेतना वाढवून ध्यान तर चेतना वाढवण्यासाठी करायचंय. कारण ध्यान करायला लागले की फिअरही जाणार आहे हळूहळू हळू. जसे निगेटिव्ह विचार जातात, जसं आपल्याला हवं आहे ते मिळू लागतं, धडाधड मिळू लागतं. कालचं उदाहरण दिलंय मी तुम्हाला. तर या गोष्टी ध्यानाने होतात. मग एवढं ध्यान पूर्वी करायला लागायचं, आता तसं नाहीये. ऊर्जा दबवून येते आणि आपण त्या ऊर्जेला कनेक्ट झालेलो आहोत. आणि यामुळं आपल्याला जी येते, भरपूर ऊर्जा येते, त्यात आपण हे सगळं क्लीन्स करून घेतलं पाहिजे. आपल्या भीती काय आहेत, आपल्या गिल्ट्स काय आहेत, आणि आपल्याला आयुष्यात आता किती व्यक्तींची पर्सनॅलिटी भरारी मारत आहे. खूप लोक 2 वर्षात प्रचंड बदलले आहेत. बोलायला शिकले आहेत, व्यक्त व्हायला शिकले आहेत, त्यांना स्वत्वाची जाणीव आली आहे. मग हे बदल झाल्यावर त्यांना अशीही गिल्ट फिलिंग होत आहे, माझं आयुष्य मी किती कुराड्यात घालवलं आतापर्यंत, माझ्या आयुष्यात मी माझ्याकडे लक्षच दिलं नाही कधी. भरपूर तुम्ही म्हणताय मला सांगताना, आणि मी तुम्हाला म्हणते काढून टाका. मिळालं ना आता छान जगायला, आता हवं ते करताय ना तुम्ही, पण मागच्या आयुष्यावर गिल्ट आणायची नाही. कारण हे जर गिल्टचे विचार आले तर परत तुम्ही खाली जाणार आहे. आणि म्हणून आता आपण देवी ध्यान लॉन्च केलेलं आहे. सगळं झालं आता 8 दिवस, हे सगळं झालं, ज्ञान झालं, वेच कळाले, चेतना कशी वाढवायची कळली, आणि ध्यानातनं आणि ज्ञानाने आपण ही चेतना वाढवणार आहोत. आणि आपलं ध्यान, ज्ञान आणि दान सुद्धा हायर लेवलला निघून जातं लगेच. दुसऱ्यांसाठी केलेलं कुठलंही ज्ञान, वेळेचं ज्ञान, कष्टाचं ज्ञान, मदतीचं ज्ञान, काल विचारलं कोणाचं उत्तर नाहीये त्याला. तर ह्या गोष्टींनी चेतना वाढणार आहे. मग देवी ध्यानात आपण एक्झॅक्टली हेच करणार आहोत. सुरू झालं देवी ध्यानावरच्या इन्स्ट्रक्शन्स, आता संकल्प सुरू झालेत. हे आज कोण व्हिडिओ बघतील विचार करा. 11th आवरला मी आता बंद करणार आहे ऍड करणं, कारण या कोर्सला सुद्धा खूप 11th आवरला तुम्ही जॉईन होता. आणि अगदी ओंकार ध्यानाला सुद्धा सेशन व्हायची वेळ आली की मग पैसे टाकायचे, दिवस तसाच घालवायचा. या गोष्टी आता थोड्याशा वाढवल्या पाहिजेत. तर इथे लिस्ट करायला सांगितलीये मी काल, की माझ्या फिअर कुठल्या, माझ्या गिल्ट कुठल्या, मला क्षमा कोणाकोणाची मागायची. पहिली आपली ग्रॅटिट्यूड, पहिलं आपलं क्षमा, फॉरगिव्हनेस पहिलं आपलं. कारण आपण आपल्या जीवनात खूप छळतो, आपल्या हृदयाला छळतो, आपल्या इच्छांना छळतो. कधी खाण्यात सुद्धा आपल्याला हवं ते खात नाही गरम गरम, सगळ्यांना वाढायचं. काल एकीला फोन केला, म्हणती 2 आंबे दिले मिस्टरांना, त्यांना आवडतात. मला कौतुकाने सांगत होत्या मॅडम, माझ्या मनात अरे एक तू खा, एक त्यांना दे ना. आपल्याला काही आहे की नाही इच्छा का त्यांना आवडतात म्हणून त्यांना द्यायचं. तर हे सगळं इथे स्वतःची क्षमा मागणं गरजेचं आहे, स्वतःला फॉरगिव्ह करणं गरजेचं आहे. अरे मी माझ्या हृदयाला बघितलं नाही, माझ्या इच्छा मी कधी पूर्ण केल्या नाही. नेहमी मुलांच्या, नेहमी नवऱ्याच्या, नेहमी बायकोच्या, नेहमी सासू सासऱ्यांच्या, खूप काही चांगल्या पण आहेत,
आधी त्यांचं करणाऱ्या, आधी नंदांना बघणाऱ्या, हे असे सुद्धा आपले साधक आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लिस्ट डाऊन करायला सांगितल्यात आणि या लिस्ट डाऊन केल्यामुळे आणि सुरुवात आपल्यापासूनच, कारण आपण खूप अत्याचार करतो आपल्यापासून. मग मी त्यांना म्हटलं एक एक गुण घ्यायचा आणि हे करायचं का, आता हे सगळं शुद्ध होणार आहे आणि यामुळे चेतना वाढणार तर आहेच आहे आणि रेडीनेस राहणार आहे. तर ही चेतनेची क्रांती आहे आणि असा विचार केला आणि असे चेतना वाढवल्या तरच आपल्याला हव्या त्या डायमेन्शन मध्ये जाता येणार आहे. आता त्याच्या